सन्माननीय शेम कल्याणी यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि एकंदरीत या पुस्तकाचं सोनेरी प्रवास याचा प्रकाशन सोहळा पण आपण या ठिकाणी नुकताच पार पाडलाय. पण या पुस्तकामागचं रहस्य काय आहे, एकंदरीत या पुस्तकाची कल्पना कशी आली, या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सगळेजण उत्सुक असालच. सर्वप्रथम श्यामसेठ तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. की या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही या व्यवसायामध्ये एक नवीन मुहूर्तमेढ केली असं म्हणायला हरकत नाही. कारण एक सराफी व्यवसाय आणि एक लेखक फार अपोजिट आहे. तर माझा पहिलाच प्रश्न हा आहे की तुम्हाला नेमकं असं का वाटलं की हे पुस्तक लिहिलं पाहिजे? म्हणजे तुम्ही लेखक म्हणून नावारूपाला येत आहेत, तर त्यामागचं रहस्य काय? खरं म्हणजे मी खूप दिवसापासून मी पुस्तक वाचतोय. म्हणजे मी एकटा राहायचो, बॅचलर होतो तेव्हा. आम्हाला फक्त साधारण पुस्तक वाचनच होतं. म्हणजे टी व्ही नव्हता, टेप नव्हता, मोबाईल नव्हते विशेष म्हणजे. तर त्या काळात मी फक्त पुस्तक वाचायचो. आणि माझ्यासोबत मनोहर मोरे म्हणून होते, आणि ते मनोहर मोरे आणि आम्ही दोघं पुस्तक वाचायचो. आम्हाला कधी कधी पुस्तक वाचता होता, 2 कधी वाचायचे, 3 कधी वाचायचे कळायचं नाही. तर पुस्तक वाचण्याची आवड होतीच. आणि नंतर मग व्यवसायानिमित्ताने मला वेळ भेटत नव्हता लिहायचा. आता आमचा यश तो जरा मला साथ देतोय, तो दुकान सांभाळतो, मला थोडा वेळ भेटतो, म्हणून मी पुस्तक लिहायचं ठरवलं. एकंदरीतच पुस्तक लिहिण्यामागचं कारण पुस्तक वाचन हे होतं हे म्हणायला हरकत नाही. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, त्याच प्रकारातला हा विषय म्हणायला हरकत नाही. बरं श्यामसेठ, एकंदरीत या प्रवासाकडे वळताना सोनेरी प्रवास म्हणजे व्यवसायाशी रिलेटेड तुम्ही अतिशय सुंदर असं नाव पुस्तकाला दिलेलं आहे. पण आता आपण जे सत्कार केले ते सत्कार मूर्ती सगळ्या हेच का बरं तुम्ही निवडले? त्यामागचं कारण काय? तसे तर माझे 2-3 विषय होते पहिले पुस्तक लिहायचे. पण जेव्हा मी माझ्या कामातून वेगळा निघालो आणि मी एक आपले सुवर्ण मुद्रा म्हणून पुस्तक वाचलं होतं गाडगिळांचं. आणि त्याच्यात त्या दाजी गाडगिळांचं खूप छान वर्णन आहे. आणि त्यांनी साध्या एका खेड्याच्या ओट्यावर, एका घराच्या ओट्यावर हा बिझनेस चालू केला. आणि आज त्यांच्या भारतभर आणि अमेरिकेत सुद्धा शाखा आहे. तर मी हा विचार केला की आपण पण आपल्या आजूबाजूला इतके चांगले लोक आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. काहींना मी माझ्या डोळ्यासमोर पाहिले, काहींचं ऐकून होतो. मग अशा सगळ्यांची मी एक लिस्ट बनवली आणि त्यातले त्यात हे 14 लोक निवडले आणि मी त्यांची कथा लिहिली. क्या बात आहे. म्हणजेच मी जसं म्हटलं की अनुभव घेता येतात, देता येत नाही. पण ह्या 14 लोकांचे अनुभव, त्यांच्या व्यवसायातला चढउतार, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. श्यामसेठ, या निमित्ताने मला एक आवर्जून प्रश्न विचारा असं वाटतो की तसं बघितलं तर सराफी व्यवसाय तसा अवघड आहे. आणि आमच्यासारखे यंगस्टर्स ज्यावेळेस व्यवसायात उतरतात तर कॉम्पिटिशन आहे, भांडवल आहे, त्याच्यानंतर किती प्रमाणात आम्हाला ते यशस्वी होता येईल, अशा बऱ्याच अडचणी आहेत. तर या निमित्ताने यंगस्टर्सला तुम्ही काय सांगाल? यंगस्टरला हेच सांगेल मी की आता गल्ल्यावर बसून राहणं, गिऱ्हाईक येण्याची वाट बघणं हे राहिलं नाही. आता त्यांनी बाहेर पडावं, गिऱ्हाईकाच्या घरापर्यंत जावं आणि त्यांना कन्व्हिन्स करून किंवा त्यांना ॲड मार्फत किंवा मग मोबाईलचे ॲडव्हर्टाईज करून दुकानापर्यंत खेचून आणावं, तरच बिझनेस होईल. क्या बात आहे. म्हणजे यंगस्टर्ससाठी ते एक महत्त्वाची, मला वाटतं टाळ्या नक्की व्हायला पाहिजे की आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये, बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्यात. बरं, या निमित्ताने मी यश शेठसाठी सुद्धा प्रश्न विचारतोय की तुम्ही एकंदरीत टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागला आहात आणि एक ॲप पण तुम्ही डेव्हलप केलं. ही कल्पना कशी सुचली आणि नेमकं त्या ॲपमधनं तुम्ही काय सूचित करताय? हे ॲप म्हणजे जर व्यापारींना दुकानाला सुट्टी पण असेल किंवा ते बाहेरगावी पण असतील तरी ते आपल्या ॲप वरून फोटो वगैरे काढून, स्क्रीनशॉट वगैरे काढून गिऱ्हाईक करू शकतात. म्हणजे दुकान बंद असलं तरी पण, बाहेर असले तरी पण ते ॲपचा वापर करून कस्टमर करू शकतात. बरं, एकंदरीत ही संकल्पना कशी सुचली की आपण ॲप केलं पाहिजे बुवा? बऱ्याच लोकांना अडचण येत होती. म्हणजे आमच्याकडे फोटो मागायचे, सराफी व्यवसाय फोटो मागायचे. कधी कधी ते अवेलेबल असायचे, कधी कधी ते जुने फोटो असल्यामुळे त्यांना ती वस्तू भेटत नव्हती. ऑर्डरनी 8 दिवसांनी भेटायची. आता हा ॲक्टिव्ह स्टॉक असल्यामुळे त्यांना फोटो खाली वजन असल्यामुळे तिथेच हिशोब करून किंमत सांगून ते
कस्टमर सॅटिस्फाय करू शकतो. क्या बात आहे. लक्षात घ्या, आधुनिकतेकडे जाताना एकंदरीत आधुनिकतेचा उपयोग करून, म्हणजेच आजकाल आपण बघतो की आपण जर पटकन एखाद्याला व्हॉट्सअपला फोटो पाठवला दागिन्याचा तर लगेच त्याला समोरच्याला मिळतो, पण ह्या ॲप मार्फत आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. अशाच काही अजून तांत्रिक गोष्टी घेऊन जर आपण पुढे गेलो तर नक्कीच अजून पुढे जाऊ शकतो. श्यामशेठ, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे, मग या 14 लोकांकडे जाऊन तुम्ही माहिती गोळा कशी केली? मी सुरुवातीला पहिले त्यांना फोन केले आणि त्यांचा वेळ मागून घेतला आणि त्यांनी वेळ दिलेल्या वेळेत मी त्यांच्याकडे मुलाखत घेतली आणि मी मोबाईलवर रेकॉर्ड केलं त्यांचा आवाज आणि नंतर त्यांचं सगळं पूर्ण कहाणी मी लिहित गेलो. बरं, म्हणजे एकंदरीत जसं मी आज तुमचा इंटरव्ह्यू घेतो, तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच माध्यमातनं खूप चांगली एकंदरीत आहे कल्पना की त्यातनं काही सुटायला नको बुवा. बरोबर. बरं, आज या माध्यमातून आज हे पहिलं पुस्तक तुमचं या ठिकाणी प्रकाशित झालंय. पुढचं पण काही एखादा विषय ठरवलाय का? मी कोरोनानंतर मी खूप ट्रेकिंग केल्या, खूप गड किल्ले फिरले, म्हणजे प्रत्येक रविवार आणि मंगळवार तर ठरलेलाच आहे माझा. उलट व्यापारी विचारतात का ह्या वेळेस कुठे गेले नाही का, इतकी सवय झाली त्यांना आणि मलाही. तर मी ट्रेकिंग जेवढं केलं ना, तर पुढचं पुस्तक मी ट्रेकिंगवर किंवा मग भटकंतीवर करेल असा विचार आहे. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या नक्की व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, व्यवसायाव्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही लेखन करतायत आणि तुमचं डिरेक्शन जर ठरलेलं आहे तर ते फार महत्वाचं आहे. बरं, या माध्यमातून तुम्ही आज हे पुस्तक प्रकाशन सोहळा झाला, या माध्यमातून सर्व व्यावसायिक बंधूंसाठी तुम्ही काय संदेश द्याल? हेच की त्यांनी जास्तीत जास्त दुकानात वेळ द्यावा, जास्तीत जास्त पेशन्स ठेवावे. काही लोक लगेच दुकान टाकतात आणि 6 महिन्यात नाही गिराईक नाही काही नाही लगेच दुकान बंद करतात. असं न करता हे एवढे 14 लोक आहे, हे इतके डाऊन टू अर्थ आहे, यांच्याकडे तुम्ही जा, यांचं जे नॉलेज आहे ते तुम्ही त्यांना विचारून घ्या तुमच्यापर्यंत आणि हे लोक प्रत्येक वेळेस तुम्हाला मदत करतील. भले तुम्ही तरुणांना सांगतो तुम्ही ग्रुपने या माझ्याकडे, मी तुम्हाला दंडे साहेबांकडे घेऊन जाईल, वडनेरे साहेबांकडे घेऊन जाईल. खूप खूप छान माहिती सांगतात, जो बी प्रश्न असेल ते लगेच तुम्हाला सांगतील. म्हणजे एकंदरीतच यंगस्टर्स असतील किंवा सर्व व्यावसायिक बंधू असतील, संवाद होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून एकमेकांच्या अडचणी असतील किंवा व्यवसायातले जे काही चढउतार आहे ते जर शेअर केले तर नक्कीच ते अनुभव कामाला येतात. म्हणतात ना की ते अनुभव दिल्यानंतर समोरच्याला त्याचा खूप मोठा उपयोग होतो. म्हणून श्यामशेठ दुसाने यांची ही जी संकल्पना होती की या पुस्तकाच्या माध्यमातनं हे जे 14 व्यावसायिक आहेत, अगदी जे इस्टॅब्लिश आहेत, जे काही मी त्यात बघितलं, तुम्ही अंदरसूल असेल, कोपरगाव असेल, म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा तुम्ही हा सगळा सर्वे केला आणि या पुस्तकात ते नमूद केलं. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या नक्की व्हायला पाहिजे या निमित्त. प्रश्न बरेच आहेत पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी खूप काही पुढे जात नाही, पण माझा एक शेवटचा प्रश्न हा आहे की हे सगळं करताना तुम्हाला ज्यांनी सपोर्ट केला त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? मला सगळ्यात मोठा सपोर्ट याचा आहे, हा जर दुकानात बसला नसता तर मला वेळच भेटला नसता. त्यानंतर घरच्यांनी सगळ्यांनी वेळ दिला. विशेष म्हणजे राजापूरकरांचे 2 पुस्तक आले, त्यांच्या अनुभवाचा पण मला फायदा आला. क्या बात आहे. आणि आज या ठिकाणी पुस्तक विक्री पण आपण करणार आहोत. मला असं कळलं या पुस्तक विक्रीच्या माध्यमातून तुम्ही जे काही पैसे कलेक्ट होणार आहेत ते सुवर्णकार मंच आणि अजून सन्मान्य दाभाडे म्हणून एक जण आहेत की ज्यांना फार गरज आहे या गोष्टींची, तर या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम पण तुम्ही राबवताय, तर तुम्ही सगळ्यांना काय सांगाल या निमित्त? खरं म्हणजे सुवर्णकार युवा मंच खूप ॲक्टिव्ह ग्रुप आहे आमचा आणि हे सराफांसाठी सोनारांसाठी काम करतात. तर माझी अशी इच्छा आहे की हे पुस्तक फुकट न देता, कारण विकत घेतलेलं पुस्तक वाचलं जातं, फुकट घेतलेलं वाचलं जात नाही, हा माझा अनुभव आहे. मी पण आता माझ्याकडे जवळजवळ 500 पुस्तकाची लायब्ररी मी साचवलेली. तर आणि दाभाडेला पण मला अर्धा शेअर द्यायचा आणि अर्धा सुवर्णकार युवा मंचाला. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या नक्की व्हायला पाहिजे. तर या माध्यमातून आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण हे पुस्तक नक्की विकत घ्या, जेणेकरून आपल्याच समाजातल्या आपल्याच व्यावसायिक बंधूंना याचा फायदा होईल. जर माझे काही प्रश्न अजूनही आहेत, नक्कीच एकदा आपण भेटून याविषयी चर्चा करूयात आणि पुढचं पुस्तक ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की त्याविषयी पण आपण चर्चा करूयात.